पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामधील पाचही आरोपी आता पोलिसांनी अटक केली आहे। हे पाचही आरोपी जे आहेत ते किती मस्तवाल होते हे वारंवार आणि घटनांमधनं समोर येत आहे। माझ्या समोर जी ही फॉर्च्युनर गाडी दिसती आपल्याला, आलिशान गाडी, जवळपास 48 लाख रुपये किमतीची ही आलिशान गाडी जी आहे ती शशांक हगवणे याच्या लग्नामध्ये हुंडा म्हणून घेण्यात आली होती। त्याचबरोबर 51 तोळे सोने देखील या कुटुंबियांनी कसपटे कडनं घेतलं होतं, जे वैष्णवीचे वडील होते त्यांच्याकडनं। त्यापैकीच हुंड्यात जी ही आलिशान गाडी देण्यात आली होती ती आता पोलिसांनी जप्त केली आहे। मात्र ही अशी आलिशान गाडी वापरणं असो, फॉरेनच्या सगळ्या ट्रिप असू देत, महागड्या हॉटेलमध्ये राहणं असू देत, शशांक आणि सुशील हगवणे हे जे दोन्ही आरोपी आहेत ते अतिशय मस्तवालपणे वावरायचे। आणि दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण, या दोघांनी म्हणजे शशांकच्या लग्नाच्या निमित्तानं जो या परिसरामध्ये मांडव टहाळे कार्यक्रम घेतला जातो, त्या कार्यक्रमामध्ये गाववाल्यांसमोर नाही, गावासाठी नाही, तर आपल्या बैलासमोर म्हणजे माज दाखवण्यासाठी म्हणून ज्या कलाकार आहेत गौतमी पाटील त्यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता। त्यामध्ये पैसे उधळले होते आणि त्यामुळे फुकटच्या पैशावर माज करणारे हे अख्खं कुटुंब आज गजाआड झालेलं आहे। या फॉर्च्युनर असेल, 51 तोळे सोनं असेल, चांदीचे भांडे असतील, ज्या काही चीज वस्तू स्त्रीधन म्हणून हुंडा म्हणून या सगळ्यांनी घेतला होता त्याच्या देखील ते देखील पोलिसांनी रेकॉर्ड घेतलेला आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर ज्या भुकुम गावामध्ये हे सगळं कुटुंब वास्तव्यास होतं त्या गावकऱ्यांचं देखील जेव्हा या संदर्भामध्ये म्हणणं जाणून घेतलं गेलं तेव्हा त्यांची ही मस्ती कायम ते दाखवत होते आणि केवळ फुकटच्या पैशावर हे जे हगवणे कुटुंब आहे ते कायम माज करायचं हे आता स्पष्ट झालंय। त्यामुळे या हगवणे कुटुंबांनी पैसा मिळवण्यासाठी या व्यतिरिक्त काही जे अनधिकृत मार्ग आहेत, बेकायदेशीर मार्ग आहेत त्याचा अवलंब केला का, कोणाच्या जमिनी देखील हडप केल्या का, याचा देखील आता पिंपरी चिंचवड पोलीस शोध घेत आहेत। सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बावधान।